नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाई जगताप, अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक कधी लागणार हा मुद्दा उपस्थित केलाय। दरम्यान या निवडणुकीवरून शिवसेना उभाटा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी मोठी वक्तव्य केली आहेत। विधान परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध घ्या अशी विनंती उभाटा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी केली आहे। आपण नाव द्या, आम्ही ते बिनविरोध देऊ, पण सभापती पदाची निवडणूक याच अधिवेशनात द्या मंत्री अशी विनंती उभाटा गटाच्या आमदारांनी केली आहे। विधान परिषद सभापती करता उभाटा गटातून शिवसेनेत आलेल्या उपसभापती नीलम गोरे यांचे नाव चर्चेत आहे। अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी बिनविरोध सभापती निवडणूक घ्या असे बोलल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सर्वांची एकत्रित बैठक लावली आहे। विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे। सोमवारी सायंकाळी 12 वाजता पुन्हा ते सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।